आता सारात असार असणारी गोष्ट कोणती ते सांगते, ऐका. आपण म्हणतो आपला संसार हा असार आहे, परंतु विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. ज्यार्थी माऊली म्हणतात मी संसार सुखाचा करीन, त्यार्थी संसार हा सार होऊ शकतो का नाही? बोला, होऊ शकतो का नाही? नक्की होऊ शकतो. पण केव्हा? ज्या वेळेला आपण या संसारातल्या काही गोष्टी बाजूला काढू त्यावेळेला. जसं की आपल्याकडे आंबा असतो, माता माऊल्या, त्या आंब्यातली कोय आणि साल जर बाजूला काढली तर खाली शिल्लक काय राहतं? बोला, रस शिल्लक राहतो. आणि तो रस म्हणजे त्या आंब्यातला सार आहे. तसा आपल्या संसारातले अहम आणि ममता या दोन गोष्टी जर बाजूला काढल्या ना, तर आपला संसार देखील ब्रह्मरूप होऊ शकतो. लक्षात आलं? असारात असार असणारी गोष्ट समजली, असारात सार असणारी समजली, सारात असार असणारी समजली. आता साराचे ही सार असणारी गोष्ट कोणती? तर ती आहे भगवंताचं नामचिंतन.